नुकताच विधानसभेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये लॉटरी लागली ती महायुतीची आणि सर्वात मोठा फटका बसला तो महाविकास आघाडीला। दरम्यान विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 286 आमदारांपैकी 277 म्हणजेच 97% आमदार हे कोट्यधीश असल्याचं समोर आलंय। आमदारांनी उमेदवारी अर्ज भरत असताना निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या स्वाक्षरी असलेल्या शपथपत्रावरून ही माहिती घेण्यात आली आहे। नुकताच एका संस्थेनं याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केलाय। यानुसार सर्वाधिक श्रीमंत आमदार हे भाजपचे असल्याची माहिती समोर आली आहे। 132 पैकी 129 भाजप आमदार धनाढ्य आहेत, तर शिवसेनेतले 57 पैकी 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 पैकी सर्व आमदारांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या 20 पैकी 19, काँग्रेसच्या 16 पैकी 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 पैकी 7 आमदारांची नावं ही श्रीमंतांच्या यादीमध्ये पाहायला मिळतात। तर पक्षनिहाय श्रीमंत आमदारांची यादी नेमकी काय सांगतेय ती आपण आता जाणून घेणार आहोत। तर या आमदारांच्या यादीवरती आपण नजर टाकूयात। पक्षनिहाय करोडपतींची संख्या किती आहे ते आपण यावेळेला समजून घेतोय। त्यामध्ये करोडपतींच्या यादीमध्ये सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत। निवडून आलेल्या 132 आमदारांपैकी भाजपचे 129 आमदार हे करोडपती आहेत। शिवसेनेमधले 57 पैकी 56 आमदार हे देखील करोडपती, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील 41 पैकी सगळे आमदार हे करोडपती आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 पैकी 19 आमदार, तर काँग्रेसच्या 16 पैकी 15 आमदार हे देखील कोट्यधीश आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 पैकी 7 आमदार हे करोडपती। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत कोणत्या आमदाराकडे नेमकी किती संपत्ती आहे आणि या संपत्तींचे आकडे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वात जास्त संपत्ती असणारे एकूण 10 आमदार, त्यामध्ये पराग शहा भाजपचे, त्यांच्याकडे असलेली जी आतापर्यंतची सगळ्यात जास्त संपत्ती तिचा आकडा आहे 3,383 कोटी। त्यानंतर भाजपचे प्रशांत ठाकूर 475 कोटी, मंगल प्रभात लोढा भाजपचेच 447 कोटी, शिवसेनेचे प्रताप सरनाईक 333 कोटींची संपत्ती, त्यापाठोपाठ सपाचे अबू असीम आझमी 309 कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे। त्यानंतर काँग्रेसचे विश्वजीत कदम 299 कोटी, भाजपचे समीर मेघे 261 कोटी, तानाजी सावंत शिवसेनेचे 235 कोटी, राजेश पवार भाजपचे 212 कोटी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापूसाहेब पाठारे 208 कोटी। तर श्रीमंत आमदारांची यादी तर आपण पाहिली। आता एक नजर टाकणार आहोत की कमी संपत्ती असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश आहे। तर सर्वात कमी संपत्ती असलेले एकूण 10 आमदार कोणते? यामध्ये आहेत काँग्रेसचे साजिद पठाण, संपत्ती आहे 9,379 रुपये, भाजपचे श्याम खोडे 35,379 रुपये त्यांच्याकडे असलेली संपत्तीची आकडेवारी सांगते। भाजपचे गोपीचंद पडळकर 65 लाख रुपये, त्यानंतर शिवसेनेचे अमोल खटाळ 66 लाख रुपये आणि त्यानंतर एमआयएमचे इस्माईल अब्दुल खालिफ 75 लाख रुपये त्यांच्याकडे। त्या पाठोपाठ आता माकपाचे विनोद निकोले 82 लाख रुपये, प्रवीण स्वामी ठाकरेंची शिवसेनेचे 82 लाख रुपये, त्यानंतर रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 86 लाख रुपये, भाजपचे किसन वानखेडे यांच्याकडे असलेली संपत्ती आहे 94 लाख रुपयांची। बरं, श्रीमंत आणि कमी संपत्ती असलेले आमदार तर आपण बघितले, मात्र काही आमदार असे देखील आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। तर ते आमदार नेमके कोण आहे ज्यांच्यावरती हे गुन्हे दाखल आहे त्यावरती आपण नजर टाकतो आहोत। तर गुन्ह्यांची नोंद असणारे विजयी आमदार, यामध्ये नितेश राणे यांच्यावरती 38 गुन्हे, अजित पवार यांच्यावरती देखील 40 गुन्हे आहेत, नरेंद्र मेहता यांच्यावरती 18 गुन्हे, साजिद खान पठाण यांच्यावर 10 गुन्हे, तर महेश सावंत यांच्यावरती आहेत एकूण 13 गुन्हे। तर गुन्ह्यांची नोंद असणारे विजयी आमदार यावरची आपण नजर टाकल्यानंतर आता आपण